नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सध्याची जी काही माणसाची जीवनशैली आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आपल्याला दिसून येत आहे. सध्याचं जे काही युग आहे हे आपण विज्ञानाचे युग असं आपण म्हणतो, आधुनिकतेचे युग असं आपण म्हणत असतो. तेव्हा या युगामध्ये अनेक प्रकारचं तंत्रज्ञानही उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि माणसाचं हे जे जीवन आहे, हे जीवन या सर्व तंत्रज्ञानामध्ये एकरूप झालेलं आपल्याला दिसून येत आहे. खूप प्रगती झाली असं आपण म्हणत असतो. मानवाने मोठ्या प्रमाणावरती प्रगती केलेली आहे. विज्ञानाने खूप मोठी क्रांती केलेली आहे. हे सर्व जरी खरं असलं तरी त्याचे फायदे आणि तोटे अशा या दोन्ही बाजू असतातच. आणि मनुष्य हा त्याचे जास्तीत जास्त तोटेच करून घेत असलेलं आपल्याला दिसून येत आहे, नुकसानच करून घेत आहे. कारण माणसाचं वर्तन हे मानवी मूल्यांना धरून खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे. मनुष्य हा इतरांचा विचार म्हणावा तितकासा तो करतच नाहीये. स्वतःचा पुढचा विचार करतोय. स्वतःचं सध्याचं कार्य भागलं तर त्यामध्येच तो आनंद मानतो आणि मग त्याच्यापासून इतरांना काही धोका आहे का, नुकसान आहे का याचा विचारच मनुष्य करत नाहीये. अशा प्रकारची स्वार्थी वृत्ती माणसामध्ये निर्माण झालेली दिसून येत आहे. आणि आपल्या देशामध्ये असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगामध्येच गरीब श्रीमंत ही काही जे भेद आहेत ते भेद निर्माण झालेले आहेत पूर्वापार कालापासून. आणि मग श्रीमंत व्यक्ती या ऐशोआरामाचं जीवन जगत असताना त्यांच्यापासूनही अनेक काही नुकसान पर्यावरणासही सहन करावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. मानवाने जी प्रगती केलेली आहे आणि त्याचा जो काही त्याच्या जीवनामध्ये उपयोग करतोय तर त्यापासून पृथ्वीचं जे काही वातावरण आहे हे प्रदूषित होत आहे. आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून परत आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय. माणसाने जे काही विकास केलेला आहे, माणसाने जे काही प्रगती केलेली आहे, या सगळ्याचा जर विचार केला तर मनुष्य हा आपल्या स्वार्थासाठी विचार करत असलेलंच आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा किंवा पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा तो प्रयत्न अजिबात करत नाहीये. आणि परिणामी त्याला अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मित्रांनो, सध्याचं जरी आपण उदाहरण पाहिलं तर जे काही संपूर्ण जगावरती कोरोनाचं जे काही संकट उद्भवलेलं आहे तर हे सुद्धा एक त्याचाच भाग म्हणायला हरकत नाही आहे. की आपलं खानपान, राहणीमान, दिनचर्या ही सर्व गोष्टीमध्ये आपले शास्त्रोक्त पद्धतीने की जेणेकरून आरोग्यास हितकारक अशी राहिलेली नाही आहे. फक्त आपण आपल्या जे काही जिभेचे पारणे फेडण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण अनेक वस्तूचं सेवन करत असतो. मग ते आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही याचाही विचार करत नाही आहे. पण अनेक अशा काही समस्या उद्भवत आहेत. म्हणजे एकंदरीत मानवी जीवन जे आहे हे स्वार्थापोटी करत असलेलंच दिसून येत आहे. मग एखादी व्यक्ती, कुटुंब असेल, समाज, देश हे जे आहेत ते आपल्या स्वतःपुरतं विचार करत असलेलंच आपल्याला दिसून येत आहे. तेव्हा यावर उपाय म्हणून आपण खबरदारी कोणती घेणं गरजेचं आहे हेही
इथं आपण त्याचा उहापोह करणार आहोत. संपूर्ण जगामध्ये अनेक प्रकारचे किंवा विविध प्रकारचे संशोधन होत आहेत. विविध देश विकासाच्या मार्गावरती आहेत, विकसनशील आहेत. तेव्हा आपल्या देशानेही बरीच अशी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा हा जो काही विकास होतोय, प्रगती होते देशाची, पण ती आरोग्यासाठीही किती अपायकारक आहे यामधून आपल्याला दिसून येऊ शकेल. तेव्हा या सर्व विकासाचा, प्रगतीचा परिणाम आपल्यावरती परत कसा होतोय, ही जे काही निसर्ग चक्र जे आहे ते कशा प्रकारचं चालू आहे आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप कशा प्रकारचा होतोय आणि आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण आजच्या पाठामध्ये करणार आहोत. तर या पाठाचं नाव आहे फूटप्रिंट्स. हा असणारा पाठ लिहा. पाठ फूटप्रिंट्स. फूटप्रिंट्स लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. प्रदीप आवटे. डॉक्टर प्रदीप आवटे. डॉक्टर प्रदीप आवटे एक मराठी साहित्यामधील प्रसिद्ध लेखक आहेत, कवी आहेत, गीतकार आहेत. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार अशा विविध अंगाने त्यांनी मराठी साहित्यामध्ये लेखन केलेलं आहे. यामध्ये त्यांची माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही साहित्य कृतीविषयी आपण इथं माहिती अभ्यासूया. डॉक्टर प्रदीप आवटे यांचा जन्म 1966 मध्ये झालेला आहे. 1966. साहित्य संपदा यामध्ये काही काव्यसंग्रह त्यांचे जे आहे काव्यसंग्रह पहिला काव्यसंग्रह जो आहे माझ्या आबाळाची गोष्ट. माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात
त्यांनी कथा कादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत. कथा कादंबऱ्यामध्ये जग्गू भैया जिंदाबाद, जग्गू भैया जिंदाबाद, जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, जादू की झप्पी, त्यानंतर आणखी एक स्वल्पविराम, आणखी एक स्वल्पविराम या किशोरासाठीच्या कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. अडीच अक्षरांची गोष्ट, अडीच अक्षरांची गोष्ट, अडीच अक्षरांची गोष्ट हा ललित लेख संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. हा ललित लेख संग्रह आहे. लेख संग्रह. त्यानंतर अशा प्रकारचे अनेक लेखन डॉक्टर प्रदीप आवटे यांनी केलेलं आहे. माझ्या आबाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्रे या संस्थेचा पुरस्कार, गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त त्यांना झालेले आहेत. लेखकाला काही पुरस्कार मिळालेले आहेत. लिहा इथं पुरस्कार. पहिला पुरस्कार लिहा माझ्या बाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार. माझ्या आभाळाची गोष्ट या साहित्यास या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री साहित्य कला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार. दुसरा पण पुरस्कार लिहा. गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार. गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार. राज्यस्तरीय
नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार. अनेक प्रकारचे असे पुरस्कार आहेत. बघा इथं लक्ष द्या आता इकडे. डॉक्टर प्रदीप आवटे यांचे साहित्याची संपदा आहे, त्यामध्ये काव्यसंग्रह माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह आहे. त्यानंतर कथा आणि कादंबऱ्या यामध्ये जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम हे कथा कादंबऱ्या या ठिकाणी लेखकाने लिहिलेले आहेत. त्यानंतर अडीच अक्षरांची गोष्ट ललित लेख संग्रह. त्यानंतर पुरस्कार आहेत माझ्या आबाळाची गोष्ट या साहित्य म्हणजे या पुस्तकास साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचाही पुरस्कार इथं लेखकांना मिळालेला आहे. आणि राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट लेखन किंवा लेखनासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. लेखनासाठी किंवा लेखनास पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकांनी दिला आहे. आता सध्याचं जे काही युग आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजेच संगणक युग, विज्ञानवादी युग असं आपण या युगास असं म्हणत असतो. प्रचंड वेगाने अनेक क्षेत्रामध्ये क्रांती होत असलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि यालाच आपण आपल्या देशाचा विकास, प्रगती असं आपण म्हणत आहोत. पण याचबरोबर काही गोष्टी जर विचार केला तर याच्याबरोबरच आपलं जे काही पृथ्वीचं वातावरण आहे ते प्रदूषित होत आहे. मग याला उपाय काय करावा, ते कशा प्रकारचं प्रदूषण टाळता येईल याचा संपूर्ण विचार या पाठामध्ये लेखकांनी केलेला आहे. वृक्ष संवर्धन म्हणजे वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावरती लावली पाहिजेत आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण उपयोग आहे ते या पाठामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसेच वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. आज ज्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे 4 व्हीलर झालेले आहेत, 2 व्हीलर तर सगळ्यांकडे जवळजवळ झाल्यासारखंच आहे आणि 4 व्हीलर सुद्धा बहुतांश लोकांकडे झालेलं आहे. आणि त्यामुळे हे वाहनं चालवत असताना या वाहनामधनं जो प्रदूषित वायू बाहेर पडतो त्यामुळे हवेचं प्रदूषण, वातावरणाचं प्रदूषण होत असतं आणि ते आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या या संपूर्ण मानव जातीसाठी, प्राण्यासाठी अपायकारक आहे, हे यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. आता वैयक्तिक वाहनांची प्रचंड प्रमाणामध्ये उपयुक्तता वाढलेली आहे. लोक हे आपलं येणं जाणं करण्यासाठी किंवा कुठलंही कार्य करण्यासाठी सार्वजनिक वाहनाची जे काही किंवा सार्वजनिक वाहन जे आहे त्याचा उपयोग न करता
आपलं स्वतःचं जे काही वाहन आहे त्या वाहनाचा उपयोग करत असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु त्यामुळे पृथ्वीचं पर्यावरण हे प्रदूषित होत आहे. म्हणून इथं लेखकाने या पाठामधून आपणास हे सांगण्यात आलेलं आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सार्वजनिक वाहनाचा जर उपयोग केलो तर मात्र आपल्याला प्रदूषणाला सामोरं जाण्याची गरज भासणार नाही. जे प्रदूषण होत आहे ते प्रदूषण खूप कमी प्रमाणामध्ये होऊ शकेल. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. या पाठामध्ये लेखकाने पर्यावरणाचं संवर्धन कसं करावं, पर्यावरणाचं संरक्षण कसं करावं या गोष्टीचा विचार इथं सांगण्यात आलेला आहे किंवा याचं महत्त्व इथं लेखकाने सांगितलेलं आहे. तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा म्हणजे तंत्रज्ञान याची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा आहे आणि ही माणसाला आपणास अंतर्यामी विचार करायला लावणारी अशी ही कथा आहे. आता वेगवेगळे जे काही तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानामुळे प्रदूषण कसं निर्माण होत आहे, पर्यावरणाचे कसं नुकसान होत आहे याचा विचार यामध्ये सांगण्यात आलेला आहे. तेव्हा पाठ आपल्याला इथं अभ्यासावयाचा आहे. त्या अगोदर पाठामधील जे काही कठीण शब्दार्थ आहेत त्या शब्दार्थांचा अर्थही आपण इथं जाणून घेऊया. यामध्ये काही शब्दार्थ लिहून घेऊया. कठीण शब्द, शब्दार्थ तो शब्दांचे अर्थ. समदा सर्व, समदा या शब्दाचा अर्थ सर्व. भोक्ता, भोक्ता या शब्दाचा अर्थ आवड असणारा, आवड असणारा. बक्कळ, बक्कळ या शब्दाचा अर्थ पुष्कळ. अनाठायी, अनाठायी या शब्दाचा अर्थ अयोग्य ठिकाणी, अयोग्य ठिकाणी. टेक्नोसॅव्ही, टेक्नोसॅव्ही, टेक्नोसॅव्ही या शब्दाचा अर्थ आहे तंत्रस्नेही, तंत्रस्नेही. निरभ्र, निरभ्र
या शब्दाचा अर्थ आहे ढग नसलेले. ढग नसलेले. वर्ख. वर्ख या शब्दाचा अर्थ आहे अतिशय पातळ पत्रा. अतिशय पातळ पत्रा. उत्सर्जन. उत्सर्जन. उत्सर्जन या शब्दाचा अर्थ किंवा हा शब्द आपण इथं पुढे लिहूया. उत्सर्जन बाहेर टाकणे. बाहेर टाकणे. अवघ. अवघ संपूर्ण सगळं. संपूर्ण सगळं. मळमळ व्यक्त करणे. मळमळ व्यक्त करणे. नाराजी व्यक्त करणे. नाराजी व्यक्त करणे. अशा प्रकारचे काही कठीण शब्दार्थ आहेत या पाठामधील. बघा इकडे लक्ष द्या. कठीण शब्दार्थ आपल्याला पाठ अभ्यासनाच्या अगोदर कठीण शब्दांचे अर्थ अभ्यासणं गरजेचं आहे, जेणेकरून पाठ अभ्यासत असताना आपल्याला तो सोपा जावा यासाठी. म्हणून आपण कठीण शब्दार्थ अगोदर पाहूया. यामध्ये समदा हा जो शब्द आहे, समदा म्हणजे काय, सर्व अशा प्रकारचा अर्थ. भोगता आवड असणारा, भोगता या शब्दाचा अर्थ. बक्कळ, बक्कळ असं आपण म्हणतो किंवा हा बोलीभाषेमधील शब्द आहे. बक्कळ माणसे जमली होती म्हणजेच पुष्कळ माणसे जमली होती असा याचा अर्थ निघतो. अनाठायी, अयोग्य ठिकाणी. अनाठायी म्हणजेच काय, अयोग्य ठिकाणी. टेक्नोसॅव्ही या शब्दाचा अर्थ आहे तंत्र स्नेही असा मराठीमध्ये याचा अर्थ होतो. निरभ्र, ढग नसलेले. निरभ्र, निरभ्र आकाश असं आपण म्हणतो. निरभ्र आकाश म्हणजे काय, एकही ढग नसलेलं असं आकाश. आकाशामध्ये ढगच नाहीये, एकदम निरभ्र अशा प्रकारचं आकाश दिसतं, त्यास आपण निरभ्र असा शब्द प्रयोग करतो. वर्ख या शब्दाचा अर्थ आहे अतिशय पातळ पत्रा. वर्ख या शब्दाचा अर्थ. त्यानंतर उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे. उत्सर्जन करण्याची क्रिया, बाहेर टाकण्याची क्रिया. अवघ म्हणजे संपूर्ण किंवा सगळं. अवघ या शब्दाचा अर्थ संपूर्ण किंवा सगळं. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. अशा प्रकारचा या शब्दार्थाचा अर्थ इथं होतो, म्हणजे कठीण शब्दांचा अर्थ अशा प्रकारे इथं होतो. मित्रांनो, पाठ अभ्यासनाच्या अगोदर आपल्याला हे कठीण शब्दांचा अर्थही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हे कठीण जे काही शब्दार्थ आहे ते परत परत वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या आणि मग
पाठाचंही 1-2 वेळेस अभ्यास करा, वाचन करा, जेणेकरून समजेल आपल्याला, सोपं जाऊ शकतं. तर पुढील पाठामध्ये आपण जे काही उतारे आहेत, पॅराग्राफ आहेत यांचा आपण अभ्यास करूया. धन्यवाद.